मध्यंतरी जेव्हा आपण एक इंटरव्ह्यू केला होता तुमच्या घरी, तेव्हा हॉटेल व्यवसायाचा हां. सगळा इंटरव्ह्यू केला. पण एक फेज येते, ती हं. फेज जावी लागते, येऊन जावी लागते. स्वामींची या सगळ्यात तुम्हाला खूप मदत झाली आणि तुम्ही सतत प्रत्येक वेळेला तुमच्या तोंडात स्वामींचं नाव आहे. हो. सो एकंदरीत म्हणतो ना, की आपल्याला एखादी प्रचिती येते किंवा तुमच्या थ्रू काही जणांचं भलं होतंय. ती आपल्याला एक स्वामी ते हो. म्हणतात ना, की सांगतात असंही हॉटेलच्या होऊ बाबतीत शकतं. मी सांगू का तुला? हॉटेलच्या बाबतीमध्ये चुकले. काही निर्णय चुकले असं म्हणायला हरकत नाही आणि तो सर्वस्वी आमचा हे होता, की ह्याच्यामुळे माझं ह्याच्या असं वगैरे काही नसतं. हे आपले भोग असतात, ते आपल्याला भोगावे लागतात. फक्त एवढंच कळलं मला त्याच्यातनं, की पुढे जर मी पुढे हॉटेल काढणार आहे. मी हॉटेल डेफिनेटली काढणार. कारण लोकांना खाऊ-पिऊ घालणं हा माझा छंद आहे. हं. मला आवडतं त्या गोष्टी करायला. वॉव! त्याच्यामुळे मी ते काढणार. फक्त मला ह्या हॉटेलच्या काय म्हणते अनुभवानंतर मला हे कळलं, की मला पुढे काय नाही नाही करायचंय. करायचं एक्झॅक्टली. की आपण जे म्हणतो ना विश्वासाने आपण सगळ्यांवर विश्वास टाकतो, आपण हे करतो, ते करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी नाही करायच्यात आपल्याला. तर मी मिहिरला तेच म्हटलं, की "आत्ता जे काही करायचंय ते मी करणार आहे. तू नाही लुडबुड करायची त्याच्यात. आता तू तुझं बघ, तू तुझा जॉब कर, तू तुझं काहीतरी कर." हॉटेलचं सुरू केलं, तर ते सांभाळशील तू, पण मी त्याच्यातले डिसिजन हे सर्वस्वी माझे असणार. बापरे! कारण तरच मला माहिती आहे, की त्याच्यात कारण ते जेव्हा मी रिकामं केलं ना, मला इतका त्रास झालाय तुला सांगू दीपाली, इतक्या गोष्टींची वाट लागली. अक्षरशः गरम मसाले, तुझं मिरची पूड, तुझं पावभाजीचा मसाला, बाकीच्या गोष्टी. कारण ते जे कामगार आहेत ना, ते बघायचेच नाहीत उघडून. ते तसेच डबे म्हणजे ज्यावेळेला आम्ही ओपन केलं होतं, ओह! त्यावेळेचे जे डब्बे होते ना, ते तसेच होते. बापरे! आणि ये खत्म हो गया, लेके आओ. वो खत्म हो गया. असं खत्म हो गया म्हणलं ना, दिखाओ, खोलो, दिखाओ मुझे क्या खत्म हो गया. हे आपण जर नाही केलं ना, तर त्यांचं अरे यांचं लक्षात नाही. जाऊ दे ना, मरू दे ना, आपल्याला काय करायचं. त्यांना नाही आपल्या पैशांची किंमत आहे. आपल्याला आपल्या पैशांची किंमत आहे. कारण आपण ते घाम गाळून कमवतोय. बरोबर. त्यांना अगं मला तर आठवड्याला कामगार तो अभी पैसा बढ़ाओ थोडासा देखो. आठवड्याला कोण पगार वाढवतो मला सांग? कोण वाढवतो आठवड्याला? म्हणजे शक्यच नाही. शनिवार, रविवारी बिझनेस झाला चांगला, हां. की ह्यांना असं वाटतं, "आईला यांच्याकडे खूप पैसे आले. मग मागूया ना." नाहीतरी काय आपल्यामुळे तर चालतंय. बापरे! असं नाही होत. सो त्या गोष्टींची शहानिशा आणि हं. तुम्ही तिथे खंबीरपणे उभे राहणार उभे राहा. असाल, हं. कारण माझी ती खूपच फेज इतकं होतं, की आई गेली, सीरियल पण संपली नंतर. मग हॉटेलचं असं झालं. मी इतक्या त्या डिप्रेसमध्ये होते ना मी सगळ्या गोष्टी. सो ते लक्षच नाही लागलं तिकडे आणि त्याचं ते नुकसान झालं. पण मी एवढं मात्र ठामपणे सांगते, की मी हॉटेल पुढे काढणार. वाह! 101%. अर्थात आपल्या चुकातून किंवा आपल्या एखाद्या काहीतरी गोष्टी झाल्या त्याच्यातनंच आपण शिकतो आणि आता तुम्हाला बरंच म्हणालात तसं, की आता कळतंय, एक शहाणपण येतं आपल्याला, की आता आपल्याला काय हां. नाही करायचंय. तेच हं. महत्वाचं असतं. पण स्वामींचं तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे ताई. अशी एखादी गोष्ट म्हणजे ही फेज तर झालीच. ह्याच्या व्यतिरिक्त कधी अशी कामाच्या बाबतीतली आपण एकदमच लो होतो आणि मग आपल्याला एखाद्या वेळेला आपण स्वामींकडे तुम्ही म्हणाल, की तुम्ही गप्पा मारता स्वामींची. सो खूपच. तसं तसं म्हणजे एखादं माझं म्हणजे स्वामी असं वगैरे नसतं. "हो, देणार आहात ना? नक्की येणार आहे का?" हां, हो मग ठीक आहे. मग थांबते थोड्या वेळ. म्हणजे असं असतं माझं आणि त्यांचं. हं, पण मी तासनतास स्वामींच्या समोर बसून मी पूजा-अर्चा करत नाही. हं, कारण माझं काम ही माझी पूजा आहे. हं, त्यामुळे मी सकाळी चला बाबा टॅक्सी आली, निघा. मी गेले. हं. ते सगळं नंतर जे करायचं ते सगळं बाबा. बाबा. मी काही नाही करत. पण इथून जे आहे ना, ते पोहोचतं त्यांच्यापर्यंत. हं, सो मला खूप वेळा प्रचिती आलेली, खूप वेळा. हं. म्हणजे आता असं झालं होतं, की साधी माणसाचं जेव्हा आम्हाला अचानक कळलं, की सीरियल बंद बंद होते. होत्या. माझं असं झालं, बापरे! आता पुढे काय? फक्त एका 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 मोठ्या जबाबदारीतनं मी जरा मोकळी झाले होते म्हणून मला तेवढंसं जरा प्रेशर नव्हतं. पण माझं झालं, की आता काय? पण काय नाही. नंतर एक फिल्म आली छोटी, भले छोटं तर छोटं, ओके. पण काम आलं, हं, ओके, ती झाली. ते नाही झालं, की दुसरी फिल्म आली, ते काम झालं. सो माझं झालं, की ओके. माझं तर अरे हिंदीत तर 1-1 वर्ष, 2-2 वर्षाला एक फिल्म करतात लोकं. हं, पण त्यांच्याकडे थोडं डबल असतं ना, आपल्याकडे नाही आहे. हं, हं, पण हं, ठीक आहे, आपण करूया. हं, छोट्या-छोट्या गोष्टी का होईना, पण करत राहायचं. हं, पण येणार. मला सीरियल छान मिळणार आणि मी मस्त परत येणार. हं. त्या तुम्ही सगळ्या मॅनिफेस्ट आणि या गोष्टींवर विश्वास ठेवता ताई? खूपच. म्हणजे आपण सतत निगेटिव्ह बोलत राहिलं तर युनिव्हर्सल पण तेच म्हणतं, ही निगेटिव्ह बोलते, चल हिला सगळं निगेटिव्हच देऊया. हं, कशाला? हं.
छान होईल की, मिळणार आहे, मस्त करूया ना. मला ते सतत रडत राहणारी माणसं नाही आवडत. खूप असं झालं ना, की काय नीट नीट चेहरा नीट कर, छान हसत राहा, मस्त बोल. काही नाही, कारण मी एवढ्या माझ्या फेज मधून गेलेली आहे ना, एक्झॅक्टली. म्हणजे मी तर कधीच जीव द्यायला पाहिजे होता यार. हे तर केलं तर मी किती, म्हणजे हॉटेलमध्ये तर मला जवळजवळ 8-9 लाखाचा खड्डा बसला. म्हणजे त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी माझ्या गेल्या, सगळं झालं. म्हटलं ठीक आहे, करू परत, काय फरक पडतो. पण तेवढी बाबाची साथ होती तुम्हाला ना खूप 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 जास्त. खूप खूप साथ, कारण की मॅन पॉवर असणं खूप गरजेचं असतं ग. फायनान्शियली तर आपण, म्हणजे माझ्या नशिबाने का होईना, आता रोहिणी मावशी आहे, स्मिता आहे, आणि सगळ्यांनी हॉटेलच्या वेळेला पण मला तेवढी मदत केलेली. ओके. फक्त मी काय करते, की जेवढं जमेल तेवढं माझं लवकर मी त्यांचे पैसे देऊन मी मी त्या ह्याच्यातनं मोकळी होते. म्हणजे मला असं होतं, की मैत्रीत पैसा नको यायला. राईट. माझं असं होतं, की हां, ठीक आहे, मला गरजेला लागली तर माझी खूपच जवळची मैत्रीण जयश्री रामाणे, म्हणजे तुम्ही जयश्री कलेक्शनची मालकीण. ती तर म्हणजे कधीही मी फोन केला एका रात्री, "जया 1,00,000 रुपये हवेत." "ओके, ठीक आहे, पाठवते, पाठवते." "कशाला? काय करणार आहेस? कधी देणार आहेस?" हे कधीच प्रश्न नसतात तिचे. सो हॉटेलच्या वेळेला पण म्हणजे माझं असं झालं, की ही माणसं आहेत माझी. ये मेरे लिए खडा होते. ही थांबते माझ्यासाठी, ही थांबते. सो मग त्यांना मला हर्ट नाही करायचंय. सो मला माझ्या ह्याच्यात छान चौकीपणा नाही आला, मला चालेल. ओके, मी साधं राहील, पण मला मैत्रीमध्ये पैसा नको. त्यामुळे मी ते पहिलं रिपे करून टाकते. घे, 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 घ्या पहिलं. आता नाही, आता नाही. आता माझा ₹1 कोणाचा द्यायचा नाही बाबा. पण तुमच्या जवळची खूप माणसं आहेत. खरं तर मी हे विचारणंच खूप चुकीचं ठरेल, की आपली हक्काची माणसं कोण आहेत? किंवा तुमच्या मदतीला प्रत्येक वेळेला येऊन खूप, देणारी खूप. माणसं हो, हो. खूप असतील ताई. खूप, खूप. तरीही काय म्हणतात ना, की एक छान आपल्या मैत्रिणी असतात खूप जवळच्या. तर कोणाकोणाची नावं घ्याल तुम्ही? एक तर रोहिणी मावशी, रोहिणी अट्टंगडी, सुईता तत्ते, स्मिता सरवदे, पूर्णिमा तळवळकर, शर्मिष्ठा राऊत, अ, नीता भरतू, म्हणजे जे माझं जुनं घर आहे तिथे माझी एक मैत्रीण आहे ती, रमेश वाणी, नीता वाणी, त्यांची पूर्ण फॅमिली, सुहास चितळे, अमीर हडकर, वर्षा हडकर, हे दोघं तर म्हणजे लेकरच आहेत, म्हणजे अगदीच. ते सगळे म्हणजे कशासाठीही कशासाठी फोन करायचा. ठाण्यात माझ्यासाठी जीवाभावाचा आणि सख्खा उभा राहणारा मित्र म्हणजे मंगेश देसाई, अरे वाह! की त्याला, म्हणजे मी तर त्याला ATMच म्हणते, एनी टाईम मंग्या, असं मी त्याला म्हणते. तर कधीही विचारलं आणि माझी गाडी होती तेव्हा सुद्धा, बाकी हॉटेल होतं तेव्हा सुद्धा खूप, म्हणजे मी म्हणते फायनान्शियली मदत मला कोणाकडची नको आहे. मला, म्हणजे मी स्वामींकडे एक प्रार्थना करते, की ती मदत मला कोणाकडे मागायला लागू अशी वेळच नको येऊ दे. पण ही जी काही मदत असते ना, बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना, ते करण्यासाठी नरेश म्हस्के साहेब खूपच, म्हणजे इतका मोठा माणूस, पण कधीही त्यांना फोन केला, कधी काही गोष्टीसाठी काही लागलं, तर कधीही ते उभे राहायचे. सो असं नाहीये, की नाही आपल्यासाठी माणसं आहेत. आपण उभे राहिलो, आपण छान असलो, समोरचे आपल्याला छान उभं करतात. काहीच प्रॉब्लेम नाही. आताच तुम्ही उल्लेख केलात, की पुन्हा तुम्हाला हॉटेल चालू करायचं आणि अर्थात तुम्ही कराल. तुमच्या मॅनिफेस्टिंग पॉवर तेवढी छान आहेच आणि पॉझिटिव्हिटी आहे. आत्ता तुम्ही ठाण्यात एवढ्या गोष्टी एवढ्या फिरता. तुम्हाला कुठल्या एरियात पुन्हा ते म्हणतात ना, की आत्ता छान प्रस्थ मोठं उभं करायचं असेल, तर आत्ता काही गोष्टी ठरवलेल्या आहेत अशा, की इथे काय कशा प्रकारचं सुरू करायचं आहे? नाही, नाही. खरं सांगू तुला, आत्ता मला काही नाही सुरू करायचंय. कारण की काय, आत्ता माझं काम करायचं, म्हणजे मी असं म्हणेन, की आता मला काम करायचं. आता माझं काम चालू आहे. सो मला ते बाजूला ठेवून मला त्या हॉटेल लाईनमध्ये नाही जायचंय. माझ्यात जोपर्यंत ताकद आहे, माझ्यात जोपर्यंत करण्याची उमेद आहे, शूटिंग्स झेपवण्याची, कारण 12-12 तास आपण काम करतो, बरोबर. बाकीच्या गोष्टी करतो. सो ते करेपर्यंत, आणि स्वामी कृपेने कामं येतायत, तर ते येईपर्यंत मी काम करणार आहे. उद्या जर मला असं वाटलं, की आता फार काही आपल्याकडे नाही येतंय काम, तर मग बघूया पुढे, आणि तोपर्यंत 4 पैसे गाठीशी जमा करावे लागतील.